शेतकरी बंधूंनो, तर शेतकरी मित्रांनो, आता आपण या मक्कीच्या प्लॉटवरती आहोत. हा मक्का खरीपमध्ये देखील इथं मक्का होता ना, आता रब्बीमध्ये देखील मक्का आहे. तर मक्कीच्या प्लॉटवरती आपण आपल्या सहज आपल्या शेताकडे चक्कर मारायला आलो होतो. तर आपल्याला एक प्रॉब्लेम दिसून आला शेतकरी मित्रांनो. हे जे झाड आहे, या झाडाला आपण अद्दर हात लावला तर हे झाडाला डायरेक्ट झाड निघून आलं. म्हणजे झाडाचं निघण्याचा अद्दर हात लावून झाड निघण्याचं कारण एकच आहे, याची जी मुळे आहे, म्हणजे यांच्या ज्या मुळे आहेत, ह्या मुळ्यांची ग्रोथ झालेली नाहीये. त्याच्यामुळे हे झाड म्हणजे आपण हात लावल्याने निघून आलं. तर शेतकरी मित्रांनो, याच्या मुळ्यांची देखील ग्रोथ झालेली आहे आणि याला बुरशी देखील तुम्ही पाहू शकता, बुरशी देखील लागलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेत जर आपल्या प्लॉटवर जर अशी अवस्था असेल, कारण की मुळ्यांची ग्रोथ नसेल तर आपलं झाड हे अद्दरपणे कंडून जातं किंवा आपण अद्दर हात लावलं तर निघून जातं. आणि खालून जर बुरशी असेल शेतकरी मित्रांनो, तर आपण एकरी COC 500 ग्राम सोडा आणि मुळ्यांच्या ग्रोथसाठी आपण ह्युमिक सोडा आणि खालून बुरशी जी आहे ती COC कव्हर करून टाका शेतकरी मित्रांनो. आणि ह्युमिकमुळे आपल्याला मुळ्यांची ग्रोथ होईल. आणि आपण जे काही अन्नद्रव्य देतो, म्हणजे आपण जाड मटेरियल देत असतो 3-15, 3-16, युरिया 10-26, जर आपल्या मुळ्यांची ग्रोथ चांगली राहिली तर आपण दिलेला त्याचा फायदा राहील. म्हणजे ते अन्नद्रव्य आपल्या झाडाला पूर्ण लागेल. जर आपल्या मुळ्यांचीच ग्रोथ नसेल तर आपण किती अन्नद्रव्य देण्याचं काम केलं तरी आपल्या झाडाची ग्रोथ देखील चांगली होणार नाही, आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही आणि आपण दिलेल्या मटेरियलचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला फॉलो नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.